आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांच्या प्रयत्नातून मौजे लिंगनूर येथील यल्लम्मा देवी देवस्थानच्या विकासासाठी 2,95,00,000चा निधी मंजूर. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण यात्रास्थळ विकास योजनेअंतर्गत राज्याचे माजी मंत्री आणि विद्यमान आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांच्या विशेष पाठपुराव्यातून मौजे लिंगनूर येथील श्री यल्लम्मा देवी मंदिर देवस्थानच्या सर्वांगीण विकासासाठी तब्बल 2,95,25,407 रुपये एवढ्या निधीस प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. या निर्णयामुळे भाविकांमध्ये आनंदाचं वातावरण असून गावकरी आणि लोकप्रतिनिधींच्या हस्ते आमदार खाडे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. मंजूर झालेल्या या निधीतून मंदिर परिसरात भाविकांसाठी विविध जागतिक दर्जाच्या सोयीसुविधा निर्माण केल्या जाणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने खालील कामांचा समावेश आहे: भक्तनिवास, सभामंडप, पायाभूत सुविधा, इतर सोयी, संपूर्ण परिसराचे विद्युतीकरण यासाठी निधी मंजुरी. या विकास कामांमुळे लिंगनूर परिसरातील धार्मिक पर्यटनाला मोठी गती मिळणार आहे. भाविकांना आता अधिक सुरक्षित, स्वच्छ आणि सुसज्ज वातावरणात दर्शन घेता येईल. या योजनेमुळे गावाच्या सामाजिक आणि धार्मिक उन्नतीस हातभार लागणार असल्याचं मत व्यक्त होते आहे. या महत्त्वपूर्ण निधीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी माजी सरपंच मारुती पिंटू पाटील, खटावचे सरपंच रावसाहेब बेडगे, दादासाहेब मगदूम, के.एस. पाटील, अमोल पाटील यांच्या हस्ते आमदार डॉक्टर सुरेश खाडे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद सदस्या सौ शोभा वसंत खोत, पंचायत समिती सदस्या सौ जयश्री मारुती पाटील, लिंगनूरचे माजी सरपंच मारुती पिंटू पाटील, ज्येष्ठ नेते चंद्रकांत अण्णा नलवडे यांच्यासह स्थानिक नागरिक आणि भक्तगण मोठ्या संख्येनं उपस्थित होते. या सगळ्यांनी विकास कामाच्या निर्णयाचं उत्स्फूर्त स्वागत करत आभार मानले आहेत. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मिरज.